नमस्कार प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, इकडे आता प्रत्येक वेळी काळी कृत्य करत राजकुमार सुटत चाललेला आहे. तर मित्रांनो, आता जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरण्याची वेळ आली आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की राजकुमारला खंड्याचं लोकेशन सापडलं आहे आणि हाच खंड्या राजकुमारने 8 वर्षापूर्वी केलेल्या काळ्या कारस्थानाचा बुलीनामा देणार आहे. आणि एवढंच नाही तर ह्या खंड्याचा फोन हा मोनिकाला सुद्धा अडकवणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तिलाही ओढलं जाणार आहे. तर मित्रांनो, राजकुमार फक्त एकटा नव्हता. ज्यावेळी सावलीवर हल्ला करण्यात आला होता, तिच्या 2 बाळांचा जीव घेण्यात आला होता, त्यावेळी मात्र राजकुमारला सामील ही मोनिका ही होती. आतापर्यंत पडद्याआड असलेली मोनिका सुद्धा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि त्यानंतर राजकुमारची पोलखोल होणार आहे. आपल्या भावाचा संसार कशा प्रकारे मोडला, कशा लोकांच्या नात्यात दुरावा आणली. तर मित्रांनो, ज्यावेळी आता फोन हा पोलिसांच्या हाती लागला आहे, त्यावेळी मात्र सगळी समीकरणं सोडवण्यास मदत झाली आहे. तर मित्रांनो, आता बंड्याच्या मदतीने 8 वर्षापूर्वी राजकुमारने कशा प्रकारे घाणेरडी खेळी खेळली होती, हे सगळं काही उघडकीस झालं आहे. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट खूपच जबरदस्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे आता जगन्नाथ म्हणत असतो की सावली बाळा, तू मला कितीही नाही बोललीस तरी मला माहितीये तू माझी मुलगी आहेस. मी तुला चांगलंच ओळखून आहे. मला माहिती खूप प्रेम आहे. बाळा, झालं ते सगळं विसरून जा आणि एकदा सारंगला सगळं काही सत्य सांगून टाक. बघ तुझ्या आयुष्यात कशा प्रकारे सूर्योदय होतो. तर आता सावली म्हणत असते की नाही बाबा, मी ही गोष्ट त्यांना नाही सांगू शकत, कारण ते त्यांच्या आयुष्यात कधीच पुढे निघून गेले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याला सुरुवात केली आहे. बाबा, मलाही अबीरलाही त्यांच्या बाबांचं प्रेम मिळावं, पुन्हा आयुष्य सुरू करावं, पण बाबा ते शक्य नाही. ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. त्यांनी लग्न केलं आहे आणि त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. हे आठवल्यावरती मनाला खूप त्रास होतो. एवढी सुशीला सारखी चांगली बायको आहे, ओवी सारखी गोड मुलगी आहे. मग असं असताना मी त्यांच्या आयुष्यात कसा काय पुन्हा एकदा प्रवेश करू शकते. बाबा, ज्यावेळी माझ्या समोर सारंग येतं त्यावेळी मला खरंच काहीच सुचत नाही. त्यांच्या समोर कसं रिॲक्ट व्हावं. तर आता जगन्नाथ सावलीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. सावली बाळा, तू तुझ्या नात्याला, तुझ्या प्रेमाला एक चान्स देऊन बघ. जसं व्यंकटेशला आणि तुला पाहून सारंगला वाटत तू सुद्धा तुझ्या आयुष्यात पुढे निघून गेली आहेस, तसं तुझाही खूप मोठा गैरसमज झाला असेल. असंच काहीतरी असेल तर मला माहितीये सावली, काहीतरी चमत्कार घडणार. माझी भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात एकमेकांच्या जवळ येण्याचा योग जवळ आलेला आहे. असं काहीतरी चमत्कार घडणार आणि त्या चमत्कारामुळे तुम्ही दोघे जण पुन्हा एकत्र येणार. अबीरला त्याच्या बाबांचं प्रेम मिळणार. तर आता जगन्नाथ म्हणू लागतो की सावली बाळा, हे बघ, भूतकाळात नक्की काय घडलं होतं ज्यामुळे तुमच्या दोघांमधला एवढा मोठा गैरसमज झाला, तुमची नाती दुरावली गेली. हे सगळं काही मी शोधून काढेन आणि जोपर्यंत मी ह्या गोष्टीचं सोक्ष लावत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. आणि हे वचन आहे तुझ्या बापाचं आणि ते पूर्ण मी करणारच. असं म्हटल्यावरती आता सावलीला खूप धीर मिळतो आणि ती जगन्नाथला मिठी मारून रडू लागते. जगन्नाथही प्रेमाने सावलीला जवळ घेतो. तर आता सावली म्हणू लागते की बाबा, जर का तुम्ही ह्या गोष्टीचा सोक्ष लावला तर मी लगेच अबीरला सांगून टाकेन की तुझे सुपर हिरोज तुझे बाबा आहेत. अबीरला खूप आनंद होईल, त्याला त्याच्या बापाचं प्रेम मिळेल. अबीरला मी आतापर्यंत जे सत्य सांगितलं नव्हतं तेच मी सत्य सांगेन. तर आता जगन्नाथ म्हणत असतो की बाळा, काळजी करू नकोस, तुझ्या पत्रिकेत हा योग लवकरच आहे. तर मित्रांनो, इकडे आता जगन्नाथ पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि तो साहेबांच्या इथे चौकशी करत असतो की साहेब, आता पुढे काय करावं लागेल, आम्हाला आमचं गुरुकुल सोडवण्यासाठी काय करावं लागेल. तर आता पोलीस म्हणत असतात की आम्ही ह्या सगळ्यात काही करू शकत नाही. मुळात रूपम सारंग मेंदळे आहेत. त्यांनी जर पुढाकार घेऊन त्यांच्या घरच्यांना समजावलं किंवा दुसरा कोणताही मार्ग काढला तर तुमचं गुरुकुल तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, इकडे आता जगन्नाथ चक्क आता सारंगला फोन लावतो आणि म्हणत असतो की हे बघ सारंग, मला माहिती तू खूप खरा माणूस आहेस. सारंग, तू जे काही केलं आहेस ना ते मला सगळं कळतंय. तुझा खरेपणा अजूनही जिवंत आहे, तुझी माणुसकी अजूनही जिवंत आहे. पण सारंग, माझी तुला एक विनंती आहे. हे रूपम कॉस्मेटिक्सचं आहे, कोणाकडे घे, आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. आज जर का तू रूपम कॉस्मेटिक्स सोडला आहेस म्हणून तिलोत्तमाने इकडे सील लावला, तू जर पुन्हा रूपम कॉस्मेटिक कडे लक्ष नाही दिलं तर पुढे काय काय घडू शकतं ह्याची तुला कल्पना असेल. आणि तुझ्या मनात आता जे काही चालू आहे ते सगळ्याची उत्तरं माझ्याकडे आहेत, त्यामुळे तू मला येऊन भेट. तर मित्रांनो, इकडे आता पोलिसांना लगेच तिलोत्तमाचा कॉल आलेला आहे. तिलोत्तमा ही केस मागे घेण्याचं कारण ती आता पोलिसांना सांगत असते की माझा मुलगा सारंग मेंदळे, जो रूपम कॉस्मेटिकचा सर्व आहे,
त्याची जर इच्छा नसेल तर मी काही करू शकत नाही. सॉरी, मला माफ करा, मी ही केस मागे घेत आणि पुन्हा त्या गुरुकुलवरती केस करायची नाही. तर आता पोलीस म्हणत असतात की ठीक आहे मॅडम, आम्ही ही केस मागे घेतो. तर मित्रांनो, आता जगन्नाथ आता नवीन खेळी खेळतो. तो पोलिसांना सांगत असतो की आमच्याकडे गुरुकुलचे आहेत ते लीगल आहेत, तरी सुद्धा आमच्या सोबत अशा प्रकारे वागण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जगन्नाथ आता त्यांच्यावर उलटी केस टाक. त्यामुळे आता तिलोत्तमाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात येतं. तर आता तिलोत्तमा पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते. तर आता जगन्नाथ म्हणत असतो की या तिलोत्तमाजी, या तिलोत्तमाजी, तुम्ही जर का तुमचा अहंकार बाजूला ठेवला आणि काही गोष्टींकडे नीट पद्धतीने पाहिलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. तू जर का तुझा अहंकार बाजूला ठेव, सुरळीत व्हायला मदत होईल. हे बघ माझी, तुम्ही क्लॉज नुसार रूपम कॉस्मेटिकचा सर्व हा सारंग मेंदळे असताना सुद्धा वारस आहे आणि तरी तू त्याला न विचारता हा निर्णय घेतला. तर आता तिथे असते की जगन्नाथजी, तोंड सांभाळून बोला. जगन्नाथजी, तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे? तर आता जगन्नाथ म्हणू लागतो, तिलोत्तमाजी, 8 वर्षापूर्वी जे काही घडलं आहे ते मी तुला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. 8 वर्षापूर्वी तू सावलीला जे काही घराबाहेर काढलंस ना. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की 1 मिनिट, मी सावलीला घराबाहेर काढलेलं नाही, मी तिला सोडलं आहे आणि त्यानंतर तिने स्वतःहून सारंगला डिवोर्सची नोटीसही पाठवली. तर आता जगन्नाथ म्हणत असतो, 1 मिनिट, गैरसमज तुमचा होतोय. सावलीने असे कोणतेही डिवोर्स पेपर्स पाठवले नव्हते. तिने तिचे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट्स पाठवते. आता तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच हदरते. ती म्हणत असते की जगन्नाथ, तुला नेमकं बोलायचं आहे तरी काय? आता नवीन तुला कोणती खेळी खेळायची आहे? तर आता जगन्नाथ म्हणू लागतो की खेळी खेळायची असते ना तर मी ह्या आधीच खेळी खेळली असते. जगन्नाथ म्हणत असतो की तिलोत्तमा, मी तुला जे काही सांगतोय ते तू नीट ऐक. मुळात मी राजकुमारला इशारा दिला होता, सावलीचं असणारं बाळ हेच तुझं कर्दनकाळ ठरणार आहे आणि ह्याच गोष्टीमुळे राजकुमारने सावलीच्या बाळाला मारण्यासाठी गुंड पाठवली होती. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की हे बघ जगन्नाथ, अशी तुला काय वाटलं, तू अशी मला कहाणी सांगशील आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेल. माझा तुझ्यापेक्षा माझ्या मुलावर जास्त विश्वास आहे आणि राजकुमार असं करणं शक्यच नाही. त्यावेळेत आता पोलीस म्हणू लागतात की मॅडम 1 मिनिट, आम्हाला एक जखमी माणूस सापडला आहे. त्यावेळी मात्र तिलोत्तमाला धक्का बस. तिलोत्तमा म्हणत असते की कोण माणूस? तर आता त्या मुलाचं नाव असतं खंड्या. त्याने आता कबूल असतं या सगळ्या मागे राजकुमार होता. त्यावेळी आता तिलोत्तमा जगन्नाथला कळतं की 8 वर्षापूर्वी राजकुमारने त्या खंड्याला सावली आणि तिच्या बाळांना मारण्यासाठी सुपारी दिली. तो खंड्या पूर्णपणे अडकलेला आहे, त्यामुळे त्याने आता सत्य कबूल केलेलं आहे. तर आता हे सगळं ऐकल्यावर मला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तिलोत्तमा म्हणत असते की म्हणजे सावलीचा मुलगा म्हणजे सारंगचाही मुलगा तो कुठे आहे? आता मेंदळ्यांचा वारसदार कुठे आहे? जगन्नाथ म्हणत असतो की तुझ्या मुलाने, तुझ्या राजकुमारने त्या तुझ्या नातवाला संपवलं आहे. आता मित्रांनो, तिलोत्तमा पेटून उठलेली आहे. जगन्नाथ, तू मला खोटी उलटी माहिती देऊ नकोस. तू आता काय बोलला होतास की सावलीचा मुलगा जिवंत आहे? तर आता तेवढं सारंग तिथे आलेला आहे. सारंग तिलोत्तमाला म्हणत असतो की आई, सगळं संपलंय. आता जगन्नाथजींनी जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे. राजकुमार दादांनी 8 वर्षापूर्वी माझ्या मुलाला आणि तुझ्या नातवाला संपवलं आहे. राजकुमार दादांनी सावलीवर हल्ला केला होता, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात माझ्या मुलीला राजकुमार दादांनी संपवलं. तर आता तिलोत्तमा म्हणत असते की सारंग, तू हे काय बोलतोयस? तू पण ह्या जगन्नाथची भाषा बोलायला लागलास का? तर आता सारंग म्हणत असतो की नाही आई, मी त्यांचं ऐकून काहीही बोलत नाही. मला त्या खंड्याचा मोबाईल कॅमच्या इथे सापडला होता. आता सगळ्या गोष्टीचा खुलासा झाल्यावरती आता राजकुमारला पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात येते. तर मित्रांनो, आता तिलोत्तमाचा राग अनावर झालेला असतो. तिलोत्तमा सगळ्यांसमोर राजकुमारच्या एक कानाखाली लगावते. तर मित्रांनो, आता असल्यामुळे आता राजकुमारला काहीच मार्ग नसतो. हे सत्य कसं फेटाळून लावायचं. आता मित्रांनो, आता राजकुमार पुरताच अडकला गेला आहे. तर मित्रांनो, जे काही सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे ते मात्र फार भयंकर आहे. तर मित्रांनो, आता राजकुमारला कळलेलं आहे की आपण सावलीच्या फक्त मारला आहे. सावलीचा मुलगा हा जिवंत आहे आणि तोच आपला कर्दनकाळ ठरणार आहे. त्यामुळे आता राजकुमारला खूपच भीती वाटू लागली आहे. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल? सावली सारंग पुन्हा एकत्र येतील का? तिलोत्तमा सावली अबीरचा स्वीकार करेल का? हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे मालिकेचे असेच पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.